आपण ज्याला मृत्यूचा देवता म्हणतो तो यमराज, त्याला सुद्धा स्वतःचे प्राण सोडावे लागले होते. पण असं काही घडलं होतं की ज्याच्यामुळे स्वतः यमराजाला पण आपले प्राण सोडावे लागले होते. ही कथा सुरू होते मृकंड ऋषीपासून. मृकंड ऋषींना संतान प्राप्ती होत नव्हती, तर त्यांनी ठरवलं की भगवान शंकराची आराधना करायची. मग दोघं पण पती पत्नी अरण्यामध्ये गेले आणि भगवान शंकराची तपश्चर्या करू लागले. त्यांच्या तपश्चर्येनंतर भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले. भगवान शंकर प्रकट झाले आणि ऋषींना म्हणाले, ऋषीवर मी तुमच्या तपश्चर्येवर प्रसन्न झालो आहे. त्यानंतर ऋषी म्हणाले, हे भगवान शंकरा, जास्त माझी काही अपेक्षा नाही, फक्त आम्हाला संतान प्राप्ती नाही. भगवान शंकरांनी ऋषींसमोर 2 अटी मांडले. पहिली अट म्हणजे असा मुलगा मी तुला देतो जो दीर्घायुष्य असेल पण तो मूर्ख असेल. आणि दुसरी अट अशी की त्याचं आयुष्य कमी असेल पण तो खूप बुद्धिमान असेल. ऋषींनी भगवान शंकराला विनंती केली की मला बुद्धिमान मुलगा द्या. त्याच्यानंतर भगवान शंकराच्या कृपेने त्यांना झालेला मुलगा खरंच खूप बुद्धिमान होता. पण जसं त्याचं वय वाढल तसं या आई वडिलांच्या मनामध्ये सतत चिंता राहत होती की 16व्या वर्षी त्याचं निधन होणार आहे. त्या मार्कंडेयाने त्याच्या आई वडिलांना विचारलं की का तुम्ही एवढे चिंतित आहेत. सतत हा प्रश्न विचारल्याने शेवटी आई वडिलांनी त्याला सांगितलं की भगवान शंकराच्या कृपेने तुझा जन्म झाला आहे आणि तुझं आयुष्य फक्त 16 वर्षाचं आहे. ऋषी मार्कंडेय बुद्धिमान होते. ते म्हणाले, ज्याच्या कृपेने माझा जन्म झाला आहे शेवटी मला तोच वाचवणार आहे. ऋषी मार्कंडेय तपश्चर्या करू लागले आणि भगवान शंकराची घोर तपश्चर्या आणि साधना करू लागले. त्यांना 16 वर्ष पूर्ण होण्यासाठी अवघे काही क्षण बाकी होते. तेव्हा ऋषी मार्कंडेय भगवान शंकराची पूजा करत होते, आराधना करत होते. तेव्हा यमदूत त्यांना नेण्यासाठी आले. मार्कंडेय शिवलिंगाला धरून बसले होते. यमदूत त्यांना न्यायला आले होते, पण त्यांनी शिवलिंगाला पकडल्यामुळे यमदूतांचे तिथे काहीच चालना. यमदूत माघारी गेले आणि स्वतः यमराजाला मार्कंडेयाला नेण्यासाठी यावं लागलं. या मार्कंडेयाचे प्राण काढण्यासाठी यमदेवताने तो फास मार्कंडेयावर टाकला, पण मार्कंडेयाने शिवलिंगाला धरले होते. मग तो फास मार्कंडेय ऋषी आणि शिवलिंग या दोघांना पण लागला. भगवान शंकर रौद्र रूप धारण करून भगवान शंकर प्रकट झाले आणि यमराजाला तिथे पाहताच त्याच्या छातीवर एक लात मारली. तसे त्या यमदेवाचे प्राण निघून गेले. त्या मार्कंडेयाची भक्ती पाहून भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले आणि तू दीर्घायुष्य जगशील असा आशीर्वाद दिला. मृत्यूचा देवता मरण पावला होता. ही जन्म मरणाची साखळी तिथेच थांबली होती. त्याच्यानंतर सगळे देवतांनी भगवान शंकराकडे गेले आणि यमराजाला परत जीवदान देण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच्यानंतर भगवान शंकरांनी यमराजाला पुन्हा जीवन केले, पण यमराजाला सांगितलं की जो कोणी भक्त माझी तपश्चर्या करत असेल, माझी साधना करत असेल, त्याला तो हात लावायचा नाही. आजच्या कलियुगात पण जो भगवान शंकराची साधना करतो, तपश्चर्या करतो, त्याला नेण्यासाठी यमराज नाही येत तर शिवगण येतात. आणि जो भगवान शंकराची सेवा करतो त्याचं यमदेव पण काय बिघडू शकत नाही. अशाच प्रकारे नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. रामकृष्ण हरी.